हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई दिशा देगा, नई ऊर्जा देगा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हे 11 डिसेंबर 2022 रोजीचे उद्गार आहे। त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेखा प्रथमच अस्तित्वात आली होती। त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले। अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का। तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला। समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती। त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे। या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला। त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीने विशेष गती मिळाली। या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही MSRDCने केली आणि प्रगतिशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली। आता याच शृंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे। हा 701 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 4 टप्प्यात विभागला गेलाय। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे, तर भरवीर ते इगतपुरीपर्यंत 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होतंय तो इगतपुरी ते आमळेपर्यंतचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे। लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल। या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होतं। हा 76 किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो। इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती, कारण इथे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश होता। त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले। हे अवघड काम MSRDCने आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लीलया साध्य केलं। 10 प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर 14 जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेलाय। त्यामुळे नागपूर ते मुंबई हा 18 तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ 8 तासांवर आलाय। आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे। विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय। तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ, मराठवाड्यात पोहोचतायत। शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालंय। यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झालाय। या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल। महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेखा आज पूर्णत्वाला गेलीये आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे।